नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती, चर्चांना उधाण, बदलीचे संकेत की अंतर्गत धुसफूस। राज्य सरकारकडून 18 जानेवारी रोजी राज्यातील सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली होती। त्यात नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती। गिरीश महाजन यांच्या कार्यकर्ते व त्यांना मानणाऱ्या वर्गाकडून हार तुरे देण्यास सुरुवात व शुभेच्छा फलकही लावण्यास सुरुवात झाली होती। पण अचानक घुमजाव करत सामान्य प्रशासन विभागाने 24 तासात नाशिक जिल्हा पालकमंत्री निवडीचा GR रद्द बहाल ठरवत जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे। या निर्णयामुळे मात्र गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्यांची व त्यांना मानणाऱ्या वर्गाची मोठी निराशा झाली आहे। पालकमंत्री पदाला स्थगिती मिळाल्यामुळे मात्र जिल्ह्यातील मंत्रीमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे। नाशिक जिल्हा पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल याकडे मात्र सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, नेते मंडळी तसेच जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळवण्यासाठी मंत्री दादा भुसे व मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची जिल्ह्यात चर्चा होतीये। तर जिल्ह्यातील काही कार्यकर्ते यांच्यातून दबक्या आवाजात जिल्ह्यातील पालकमंत्री पद जिल्ह्यातील मंत्रीकडे असावे असं सूर निघू लागले। परंतु मंत्री माणिकराव कोकाटे यांना नंदुरबार जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलंय। नाशिक जिल्ह्यात आमदार अजित पवार गटाचे आमदार संख्या अधिक असल्यामुळे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे दादा गटाकडे जाणं अपेक्षित होतं। परंतु मंत्री कोकाटे यांना नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले असल्यामुळे मंत्री दादा भुसे यांची वर्णी लागेल अशी ही चर्चा सुरू झाली आहे। मात्र नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री कुणाला करायचं याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकत्रित येऊन घेणार आहेत। पालकमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडेल याकडे मात्र संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे। प्रतिनिधी भैयासाहेब माळी, सटाणा।